नंदुरबार जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्यानं एकही योजना आणली नाही असा थेट आरोप भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलाय। शिवाय लोककल्याणकारी योजनाही विरोधकांनी तक्रारी करून बंद पाडल्याचा घणाघातही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर केलाय। मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। भारतीबाई पवार या महिलेनं वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती। त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली। पनवेल बोरिवली वसई उपनगरी रेल्वे मार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे। राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे। या प्रकल्पामुळे पनवेलहून थेट बोरिवली वसईपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे। या मार्गाच्या उभारणीसाठी 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये आरपीआय आठवले गटानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मनमाडमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। इंदोर पुणे महामार्गावरील वाढत्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे प्रशासनाचा निषेध नोंदवला। ठाणेकरांना उत्तम दर्जेदार आणि गारेगार प्रवास देण्याचा प्रयत्न फोल ठरलाय। गणेशोत्सवाच्या काळात टीएमटी प्रशासनाला 40 ते 45 लाखांचा फटका बसलाय। गणेशोत्सवात 10 दिवसात प्रवासी संख्या कमी होती। परिणामी परिवहन सेवेच्या उत्पन्नात दिवसाला साधारण 3 ते 4 लाखांची घट होत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत मुसळधार पावसानंतर शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत। त्यामुळे लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत। 4 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगानं प्रसार होतोय। बिहारमध्ये एसआरए सर्व्हेबाबत सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक अधिकाऱ्यांकडून आधार कार्डला आता 12वं कागदपत्र मानलं जाणार आहे। त्यामुळे बिहारमध्ये जे लाखो मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डला मान्यता नसल्यानं मतदार यादीत नाव जोडण्यासाठी आपली जुनी कागदपत्र दाखवू शकत नव्हते, त्यांना फायदा होणार आहे। धुळ्यातील शिरपूर शिमल्यातले जवान दिनेश पावरा यांना लडाखमध्ये वीरमरण आलं। रस्त्याच्या कामासाठी लावलेला सुरुंग फुटल्यानंतर दगड अंगावर पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। दिनेश हे भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत होते। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा काढला। या 8 दिवसात महामार्गावर 3 अपघाती मृत्यू झाला। ठेकेदार तसंच संचालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी झाले होते। शिवभोजन थाळीच्या थकीत अनुदानाच्या मागणीसाठी शिवभोजन थाळी केंद्रचालकांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे पैसे शासनाकडे रखडले। नागपूर जिल्ह्यातील जवळपास 20 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले। बाप्पाचं विसर्जन चंद्रग्रहणात केल्यानं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचं आणि भाविकांना दर्शनावेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्यानं चौकशी करण्याची मागणी मच्छीमार समितीनं केली। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचा अभिषेक आता केवळ 100 रुपयात करता येणार आहे। धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळानं निर्णय घेतलाय। भाविकांना देवस्थानकडे 100 रुपयांचा अभिषेक पावती करून पुरोहितांकडून हा अभिषेक करता येणार आहे। यासाठी मानधन तत्वावर 5 पुरोहितांची नेमणूक केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।